नमस्कार. आपल्याला गणपती बाप्पा मोरयाची रेडी रांगोळी बनवायची आहे. तर त्यासाठी ही अक्षरं मी बनवून घेतलेली आहेत आणि त्याच्यावर आपण हा फेविकॉल लावलेला आहे आणि त्याच्यावरती वरती लाल रंगाची रांगोळी आणि खाली पिवळ्या रंगाची रांगोळी मी भरलेली आहे. आणि ती रांगोळी भरल्यानंतर अशी पेपरने टॅप करून ती रांगोळी काढून घ्यायची आहे सर्व. त्यानंतर खाली अक्षर आहे बाप्पा, त्यालाही आपल्याला फेविकॉल लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर पण आपल्याला वरती लाल रंग आणि खाली पिवळा रंग असा भरून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे या खालील मोरया अक्षरावर पण आपल्याला लाल रंग आणि पिवळा रंग भरून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ हे सुकून द्यायचं आहे. सुकल्यानंतर पुन्हा आपल्याला याच्यावरती फेविकॉल लावून घ्यायचा आहे आणि पुन्हा याच्यावर डबल लेअरसाठी पुन्हा एकदा लाल रंगाची रांगोळी आणि खाली पिवळ्या रंगाची रांगोळी आपल्याला भरून घ्यायची आहे. आणि पुन्हा एकदा हे पेपरने टॅप करायचं आहे आणि ही रांगोळी सर्व काढून घ्यायची आहे. अशाच प्रकारे आपल्याला खालील दोन्ही अक्षरं आपल्याला करून घ्यायचे आहेत. त्याच्यावर पण आपल्याला फेविकॉलने ग्लू लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही रंग म्हणजे लाल रंग आणि पिवळा रंग हे दोन्ही रंग आपल्याला याच्यावरती भरून घ्यायचे आहेत. ह्या डबल रंगांमुळे याला एक छान प्रकारचं असं शेडिंग येतं आणि त्याच्यामुळे ही अक्षरं आहेत ती खूप अशी उठून दिसतात. तुम्हाला जर एक रंग हवा असेल तर एक रंगसुद्धा तुम्ही याच्यामध्ये करू शकता, पण मी यामध्ये डबल रंग केलेला आहे त्याच्यामुळे ही अक्षरं अजून उठून दिसत आहेत. तर आपल्याला ही सर्व अक्षरं असेच लाल रंग आणि पिवळा रंग या दोन्ही रंगांमध्ये आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर हे बघा, यालासुद्धा मी वरती लाल रंग दिलेला आहे आणि खाली पिवळा दिलेला आहे. तर अशा प्रकारे गणपती बाप्पा मोरया हे आपले अक्षर आहेत ते बनवून तयार झालेले आहेत आणि हे आपल्याला खूप इझिली असे यूज करता येतात. तर हे एक OHP शीट आहे. तर हे OHP शीट आपल्याला थोडंसं साईडनी कट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला सहजपणे कुठेही ठेवता येईल. अशा प्रकारे अशी रांगोळी तयार होते. तर ही रांगोळी खूप सुंदर आणि खूप छान वाटते. तर हे बघा, गणपती बाप्पा मोरया.